श्री स्वामी समर्थ. एक मोठा टमॅटो घेतला, त्याला असं तुकडे केलेत आणि एक कांदा घेतला. अद्रक नव्हता तर अद्रकचा थोडासा छोटासा तुकडा होता तो घेतला, नसले तर बी चालेल. आणि लसूण घेतलंय आणि थोडं कोथिंबीर सुकलेली आहे ह्या भाजीसाठी, म्हणजे ग्रेव्ही तयार करून घेते. ग्रेव्ही आपली रेडी आहे. तर चला आता तर कढई गरम झालेली आहे. 1 वाटी बेसन घेतलेला आहे. मी हलकंसं ह्याला भाजून घेते ह्या पिठाला. तेलाचा न वापर करता थोडं हलकं करपवून द्यायचं नाही आपल्याला, फक्त असं हलकंसं वास येईपर्यंत याला भाजून घ्यायचं. चला पीठ भाजलेलं आहे, मी काढून घेते. तर बेसन काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात घालूया मसाले. चवीनुसार मीठ, लाल तिखट चवीनुसार, धनिया पावडर, हळद, ओवा हे मिक्स करून घेते. बेसनाचा घोळ तयार करून घेऊया. जास्त पातळ पण नाही आणि घट पण नाही असा घोळ मी तयार करून घेते. बेसनाची भाजी आणि आपला घोळ बघा असा पाहिजे, जास्त पातळ नाही ना जास्त घट नाही. तर आपला घोळ तयार झालेला आहे. पिशवी घेतलेली आहे, तर दुधाच्या पिशवीला एवढंच फाडून घेतलेलं आहे. पिशवी दुधाचीच आहे, चांगली आहे. अगर तुमच्याजवळ पायपिंग असेल तर तुम्ही पायपिंगचा यूज करू शकता. दुधाच्या पिशवीमध्ये हे मिश्रण मी भरून घेते. बेसनाचा असा मी भरून घेतलेला आहे. फोडणीची तयारी करून घेत आहे. कढईमध्ये तेल घालून घेते. तेल गरम झालेला आहे. थोडीशी मोहरी घालून घेते, जिरे, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते, तळून घेते कांद्याला. कांदा तळला गेलाय. आता घालूया वाटून घेतलेला आपला टमॅटो कांद्याची ग्रेव्ही शिजून घेतलं. आता ह्याला सुद्धा तेल सुटेपर्यंत शिजवून घेते. चांगलं शिजलं गेलेलं आहे मसाले. आता ह्याच्यात घालून घेऊया आपले मसाले. हळद, थोडासा गरम मसाला, जास्त लाल तिखट, मसाले आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, धनिया पावडर, मसाले मिक्स करून घेते. मसाला तेल सोडलेला आहे. तर आता घालून घेऊया गरम पाणी. घालायचं आहे, चव छान येते भाज्यांना. मी 1 तांबे पाणी घातलेली आहे. आता ह्याला उकळी आणते. बघा किती छान आलेली आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेते थोडंसं. बेसनामध्ये सुद्धा घातलेलं आहे, त्यासाठी बघूनच चेक करून घाला. आता या पायपिंगच्या साहाय्याने मी छोटंसं होल करून घेते. आता हे छोटंसं याला कट मारून घेते. आता उकळी आलेली आहे. आपण ह्याच्या साहाय्यानं असं घालून घेऊया. बघा किती छान होती भाजी. तुम्ही एकदा करूनच पहा तुम्ही. आणि उकळी आल्यावरच घालायचं आहे आपल्याला. बघा आपली भाजी किती छान झालेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान झालेली आहे की नाही. 2 मिनिटं शिजून घेते याला. आपली भाजी, बेसनची भाजी रेडी आहे. चला तर मग गॅस बंद करून घेते. मीठ घालून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. बघा भाजी किती छान झालेली आहे. तुम्हा तर अशी भाजी बेसनाची पिठलं करून खाल्ला असाल, पण अशी सुद्धा एकदा करून खा, खूप छान होते. तर चला ही रेसिपी कशी वाटली, छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा. तर चला या जेवण करायला. बाय. एक नवीन